प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असोत किंवा नसोत आम्ही जिंकूच असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। जनमत आमच्या सोबत आहे, मात्र आंबेडकर असते तर मताधिक्य वाढलं असतं असंही राऊत यांनी म्हटलंय। मी त्यांना 4 जागा ज्या आहेत त्या परत देतोय, त्यांनी त्याच्यावरती लढावं। हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं। पब्लिकली ते 4 म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या यांनी, त्याच्यामध्ये 1 अकोला आणि 2 उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत। त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। सर, त्यांनी किती तारखेपर्यंत थांबणार आहात, कधीपर्यंत थांबणार आहात? ते मी कोणावरती कॉमेंट करणार नाही। ज्यांना कोणाचं करायचं मी कालच जाहीर केलं की 26ला आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करू। त्यांच्या 16 महाविकास आघाडीच्या मागे जनमत आणि लोकमत आहे। बाळासाहेब आंबेडकर आमच्याबरोबर असते तर हा विजय अधिक दैदिप्यमान झाला असता, म्हणजे मताधिक्य आमचं थोडं वाढलं असतं। याचा अर्थ असा नाही की आम्ही परावलंबी आहोत, पण या महाराष्ट्रातल्या शोषित वंचित पीडित जनतेला आमच्याबरोबर घ्यावं, पण ही जनता आमच्याबरोबरच आहे आणि राहील। बाळासाहेब आंबेडकर सन्माननीय नेते आहेत, त्यांचं संघटन महत्त्वाचं आहे। आम्ही त्यांच्याशी वारंवार चर्चा केली आहे, आम्ही त्यांना वारंवार विनंती केलेली आहे। त्यांनी खरं म्हणजे हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता, पण तरीही आम्ही आशा सोडलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।